सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या हस्ते मालाडमध्ये आज आपत्ती नियंत्रण कक्ष याचं उद्घाटन झालेलं आहे। गुरुजी काय सांगेल, कशा प्रकारचे हा कक्ष असणार आहेत, काय काय सुविधा देणार आहेत लोकांना? कि वार्ड 47 के लोकप्रिय नगर सेवक श्री तेजिंदर सिंह तिवाना जी आज यहाँ पर अपने जो है वार्ड 47 के लोगों के लिए मानसून डिजास्टर मैनेजमेंट कंट्रोल रूम का जिन्होंने यहाँ पर उद्घाटन किया। निश्चित रूप से जो इनकी कल्पना है उसके अनुसार जिस प्रकार से वार्ड 47 में कुछ स्थानों पर मानसून में जल भराव होता है वह 6 स्थान इन्होंने चिन्हित किया हुआ है और उसके लिए एआई टेक्नोलॉजी के द्वारा यहाँ पर बैठ करके इनकी टीम यहाँ से लगातार देखती रहेगी कि कहाँ पर जल भराव हो रहा है और उसके निराकरण करने के लिए यहाँ से लोग निकलेंगे और उसको जो है निश्चित रूप से जल भराव को जो है निदान करने का कार्य करेंगे। उसके अलावा भी जिस प्रकार से मानसून में अलग अलग प्रकार के संकट आते हैं, चाहे वह झाड़ गिरता है या ट्रैफिक की समस्या होती है, या आप देखते हैं कि हर मानसून में कुछ लोगों की जान गई है, लोगों की जान को भी खतरा होता है, तो उसके लिए भी हेल्पलाइन नंबर है। और जो है मुंबई महानगर पालिका के अधिकारियों से मिलकर के अलग अलग विभाग के लोगों से मिलकर के उन्होंने एक अपने यहाँ पर पर्सनल टीम बनाई हुई है जिसको उन्होंने ट्रेनिंग भी दिया हुआ है। वह लोग जा कर के लोगों के जो है मदद करने का कार्य करेंगे। तो निश्चित रूप से बारिश अच्छी होनी चाहिए क्योंकि मुंबई में बारिश की आवश्यकता भी है और उस बारिश में वार्ड 47 के लोगों को किसी भी प्रकार की कोई असुविधा न हो, उसका पूरा ध्यान जो है तेजिंदर सिंह तिवाना जी और उनकी पूरी टीम ने रखा है। मैं इसके लिए उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं और उनको बहुत शुभकामनाएं देता हूं। कशा प्रकारे तुमच्या हा जे नियंत्रण कक्ष काम करणार आहेत आणि एआयची मदत कशा प्रकारे घेणार आहेत? आज आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे मुंबईच्या विकासासाठी युवा नेतृत्व, एआय टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट गव्हर्नन्स याचा जे प्रयत्न त्यांच्या सतत चालू आहे, ह्या प्रयत्नाला पुढे घेण्यासाठी आज मुंबई वॉर्ड क्रमांक 47च्या नगरसेवक म्हणून मी वॉर्डामध्ये एक स्वतःचा असं प्रयत्न करून एक मॉन्सून डिझास्टर मॅनेजमेंटचा एक वॉर रूम इकडे उभारण्यात आला आहे आणि त्यांचं उद्घाटन आदरणीय पवन त्रिपाठीजींच्या माध्यमातून आज झालं आहे। ह्या वॉर रूमच्या माध्यमातून आम्ही थेट लोकांकडे 5 मिनिटात 24/7 असा आमचा एक हेल्पलाईन नंबर देऊन कुठे पण फ्लडिंग सिच्युएशन झाला किंवा कुठे ट्री फॉलचा सिच्युएशन झाला तर 5 मिनिटात निवारण काढण्याचा प्रयत्न ही आमच्या माध्यमातून डायरेक्ट असणार। महानगरपालिकाचे मदत पण आम्ही घेणार, पण महानगरपालिकाचा विषय असा आहे की महानगरपालिकाची टीम ते 7 ते 8 वॉर्ड बघतात इमर्जन्सीमध्ये, तर प्रत्यक्ष हे वॉर्ड क्रमांक 47 मध्ये कसं कॉन्सन्ट्रेट करून लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या सुरक्षेसाठी कसं प्रयत्न करायचा ह्याचा एक पहल आम्ही मुंबईमध्ये घेतला आहे आणि हे वॉर रूम संपूर्ण 4 महिना उभा राहणार आणि लोकांची सेवा आम्ही 24/7 इकडून देणार। इमर्जन्सी हा मालाडमध्ये असणार आहेत की पूर्ण मुंबईसाठी आहे? नाही, हे जे सुविधा आहे हे वॉर्ड क्रमांक 47 जे आमचे रहिवासी आहेत त्यांना बी देणार, पण मालाडमध्ये कुठे पण मला कॉल आला तर मी ते मदत करणार लोकांना नक्कीच। हे माझी संकल्पना आहे, लोकांना सेवा द्यायची, लोकांना सुरक्षा द्यायची आणि लाईव्ह मॉनिटरिंग पण आम्ही वॉर्ड क्रमांक 47 मध्ये जे फ्लडिंग स्पॉट्स आहे तिकडे एआयच्या माध्यमातून लाईव्ह मॉनिटरिंग पण ठेवलं आहे, तर लोक कॉल करणार किंवा नाही करणार पण आमची टीम तिकडे पोहोचणार असा प्रयत्न आमचा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।